झी 24 तास एक पाऊल पुढे। बेधुंद चिल्लर पार्टी पुण्यातल्या मुंढवा परिसरातील हॉटेल रिव्हर व्ह्यू मध्ये ती पार्टी आयोजित करण्यात आली होती। त्या पार्टीत नेमकं काय घडलं यावर प्रकाश टाकणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट। हे दृश्य जरा निरखून पहा। ही दृश्य आहेत पुण्यातल्या मुंढवा परिसरातील हॉटेल रिव्हर व्ह्यू मधली। तिथे एक पार्टी सुरू होती। या पार्टीचं वैशिष्ट्य म्हणजे 8वी आणि 9वीत शिकणारी सुमारे 700 मुलं मुली यात सहभागी झाली होती। मुलं म्हटलं की मौज मस्ती आलीच, पण इथली मौज मस्ती काही वेगळीच होती। कारण ही मुलं दारूच्या नशेत धुंद झाली होती। दारू पिण्यासाठी जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती। त्यांना कशाचंच भान नव्हतं। त्या मुला मुलींनी ते हॉटेल अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। कोण काय करतंय याचं त्यांना जराही भान नव्हतं। काहींनी तर सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या। दारूच्या नशेत मुलं अश्लील चाळे करू लागली होती। तिथली परिस्थिती पालक उघड्या डोळ्यांनी पाहत होते, पण मुलं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। कारण दारूच्या नशेत ते बेभान झाले होते। मुलं कुणाला जुमानत नसल्याचं पाहत अखेर पालकांनी पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी या मुलांना काबूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनाही या मुलांना काबूत आणणं कठीण जात होतं। अखेर पोलिसांनी कसं बस या मुलांना काबूत आणलं आणि पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला। या प्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद करून केवळ 1200 रुपये दंड आकारून त्यांना सोडून दिलाय। तर मुलांचं वय लक्षात घेता त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचं हमीपत्र घेऊन त्यांची सुटका करण्यात आली। आता ही कारवाई केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आयोजक जे होते त्या आयोजकांपैकी 2 जण आयोजक आम्हाला त्या ठिकाणी मिळाले। त्यांच्यावरती आम्ही विना परवाना हे सगळे पार्टी आयोजित केली म्हणून कारवाई केलेली आहे। सिगरेट स्मोकिंग जे पब्लिक प्लेसमध्ये करत होते त्यांच्यावरती COTPA ऍक्ट प्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। ते 6 जण होते। असे एकूण 6 जण सिगरेट ऍक्ट खाली कारवाई केलेली आहे। या पार्टीचं निमंत्रण देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करण्यात आल्याचं उघड झालंय। तसंच या पार्टीत सहभागी होणाऱ्या मुलींकडून कोणत्याच प्रकारची फी घेण्यात आली नव्हती, मात्र मुलांकडून एंट्री फी घेतली गेली होती। मुलांना रिसॉर्टकडून फुकट दारू वाटण्यात आली होती। त्यामुळे पार्टीला आलेल्या मुलामुलींनी दारूवर यथेच्छ ताव मारला आणि त्यामुळेच हा प्रकार घडला। हे रिसॉर्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत बंधू जयंत पवार यांच्या मालकीचं असून त्यांनी ते भाडेतत्वावर दिल्याचं समजतंय। पण हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर किरकोळ गुन्हे का दाखल केले? पोलिसांवर कुणाचा राजकीय दबाव होता? 21 वर्षाखालील व्यक्तीला दारू पिण्याचा परवाना मिळत नसतानाही या अल्पवयीन मुलांना दारू कशी काय देण्यात आली, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रेसह नितीन पाटोळे, पुणे। ठिकाण पुणे। 8वी 9वीतली सुमारे 700 मुलं आणि त्यांच्या हातात दारूचा ग्लास। हे का नेमकं घडलंय याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत पुण्याहून आहेत प्रसिद्ध मनोविकार तज्ञ उल्हास लुकतुके सर, आपलं स्वागत। त्याचप्रमाणे अभिनेत्री केतकी माटेगावकर, शाळा चित्रपटातली अभिनेत्री आहे आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण पिढीचं ती प्रतिनिधित्व करते। आणि मुंबईहून आहेत अभिनेते शरद पोंक्षे, एक उत्तम सर्जन अभिनेता, त्याचबरोबर एक स्वतंत्र सुंदर व्यक्तिमत्व, अशी पोंक्षेंची ओळख आहे। आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत याच विषयावर। मी जाणार आहे सुरुवातीला शरद पोंक्षे यांच्याकडे आणि त्यांना विचारणार आहे, पोंक्षे सर, हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे। खरं तर पुण्यासारख्या एका विद्यानगरीत घडलेला हा प्रकार आहे। हे नेमकं काय चाललंय? काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या प्रकारावर? मी अत्यंत किळसवाणा प्रकार, फार त्रास झाला मला। कुठे चालली आपली पिढी, काय होणार आहे देशाचं, फारच म्हणजे शोचनीय आणि प्रत्येक माणसाने आता जरा विचार करण्याची गरज आहे। नक्कीच प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे। आपण त्या मुलांच्यावर हे ज्यावेळी दूषणं लावतो त्याच पिढीची प्रतिनिधित्व करत असलेली आणि एक अभिनेत्री म्हणून हे सगळं पाहत असलेली आणि एक पुणेकर म्हणून आपण जाणून घेऊया केतकीच्याकडनं। केतकी, हा जो सगळा प्रकार झालाय तो अतिशय धक्कादायकच आहे। तुझं काय म्हणणं आहे या प्रकारावर? ही खूपच शॉकिंग न्यूज आहे माझ्यासाठी, कारण पुणे हे सांस्कृतिक शहर मानलं जातं आणि मी माझ्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर गदी माडगुळकर, सुधीर फडके, शांताबाई शेळके अशी लोक पुण्यात होती आणि अशा लोकांनी म्हणजे अशा लोकांमुळे सुद्धा किंवा
ह्या लोकांच्या असण्यामुळे पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि अशा पुण्यात असं हे होणं लहान मुलांकडनं हे खूप धक्कादायक गोष्ट आहे आणि खूप वाईट गोष्ट आहे ही. आणि मला खूप वाईट वाटलं कारण मी पुण्यातली राहणारी आहे, त्यामुळे असं वाटलं की काय करतायत ही मुलं आणि असं का करतायत. नक्कीच कुठल्याही पुणेकरालाच नाही तर प्रत्येक महाराष्ट्राला आज विचार करण्याची वेळ आली आहे की पुण्यासारख्या शहरात जर असं घडू शकतं तर आपल्या शहरातही घडलं तर काय होईल. अतिशय बिकट परिस्थिती. आपण जाऊया डॉक्टर लुकतुके यांच्याकडनं. लुकतुके, मला सांगा की पुण्यासारख्या शहरात आज हा प्रकार घडलाय, ही एका लहान मुलांची पार्टी आपण म्हणू शकू, बेधुंद झालेली ही पार्टी होती. तुम्ही काय सांगाल या संपूर्ण प्रकाराबद्दल? सल्ला तर देऊ, पण पहिलं या सर्व विषयाबद्दल आपल्या मनामध्ये जो धक्का बसलेला आहे तो मी आपल्या सर्व दर्शकांच्या बरोबर शेअर करू इच्छितो. 8वी आणि 9वी मधली मुलं, 8वी आणि 9वी मधली मुलं आणि ती दारू पितात आणि काय वाटेल तो धिंगाणा करतात. इतकं काय झालं, इतकी माणसं इनसेन्सिटिव्ह, कशाचं काही वाटतच नाही, असं कसं झालं. याबाबत कुठल्याही सुजाण नागरिकाला ताबडतोब धक्का तर बसेलच, पण काहीतरी भयंकर घडलं हे जे वाटेल ते आपण आधी शेअर केलं पाहिजे. नक्कीच. मुलांच्या मध्ये नवीन काहीतरी करावं याची हौस असते, पण ही कसली हौस. काही रचनात्मक केलं, विधायक केलं तर ठीक आहे, दारू पिणं आणि धिंगाणा घालणं ही कसली हौस. झी 24 तास एक पाऊल पुढे.